ठाकरेंच्या शिवसेनेच्या माजी नगरसेवक तेजस्वी घोसाळकर यांच्या भाजपमधल्या प्रवेशानंतर मुंबईच्या प्रभाग क्रमांक 2 मधून त्यांना भाजपनं उमेदवारी घोषित केली। पण त्यामुळे नाराज झालेल्या भाजपच्या एका जुन्या जाणत्या कार्यकर्त्या महिलेनं आज भर मेळाव्यात आपल्या तीव्र भावनांना वाट मोकळी करून दिली। त्यांनी तेजस्वी घोसाळकरांचं अगदी खिलाडू वृत्तीनं अभिनंदन केलं, पण त्यांच्याच साक्षीनं भाजप आमदार मनीषा चौधरींना त्यांनी प्रश्न विचारला की माझं कुठं चुकलं। अहो, महिला गॅस बंद करून पण पळतात, पुरुष नोकऱ्या सोडून यांच्या मागे पळत असतात, पक्षाच्या मागे। काय केलं या लोकांनी आपल्या बरोबर? फक्त माझ्या बरोबर, मी तुम्हाला घेणार नाही कारण मी बोलते, माईक माझ्या हातात आहे। काय केलं यांनी आपल्या बरोबर? खोट्या मुलाखती, खोटे फॉर्म भरून द्यायचे सगळ्यांकडून। इच्छुक नाही मी बोलणार, मला कोणी थांबवायचं नाहीये, मला कोणी थांबवायचं नाही। मी काही कोणाला शिवीगाळ करत नाही, कुठेही दादागिरी जे आहे ते मी बोलते। जर मी चूक बोलत असेल ना तर तुम्ही बोलायचं। सगळे आपण पक्षाचा निर्णय मान्य करणारे कार्यकर्ते एकनिष्ठ आहोत। आज निवडणूक होणार, बहुमताने सगळे आपले उमेदवार निवडून येणार, हे मी तुम्हाला इथे सांगते। पण ही माझी व्यथा आहे, मी कुठे चुकले? मी काम करून चुकले? कुठे चुकले? मी तुमचा आदर केला म्हणून चुकले? मला ह्याचं उत्तर हवंय। आणि मुंबई